हॅलो, आवाज येतो का सगळ्यांना? हो सर येतोय. हो सर. हो सर. हो सर. सगळ्यांना येतो का आवाज? यस सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. पाठमागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण? काल काल लेक्चर झालं ना आपलं? हो सर. पाठमागच्या लेक्चरला काय बघितलं? आठवतंय का कोणाला? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कॅपॅसिटर कम्प्लीट झालं सर. तुमचा आवाज येत नाही हो मला. एक मिनिट हा. कॅपॅसिटर कम्प्लीट झालं. तुमचा आवाज येईना झालाय मला. कॅपॅसिटर पॉईंट कम्प्लीट झालं सर. माझा आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय का माझा? हळू सर आवाज येतोय पण येतोय. हळू येतोय आवाज तुमचा. आता येतोय? नो सर, हळू येतोय. हॅलो, हा येतोय सर आवाज. येतोय आता सर. आता येतोय का आवाज? हो सर हो येतोय. सर. सर आवाज. हो सर, आता येतोय येतोय आवाज. ना? आवाज येतोय ना? हो सर येतोय. हो सर येतोय. ओके ओके. तिकडला आवाज येईना मला. स्टुडंटचा का? तुमचं ते हेडफोन खराब झाले. ऑडिओ. काय बघितलं पाठीमागच्या लेक्चरला? कॅपॅसिटर कंपोनंट कम्प्लीट कॅपॅसिटर झालं. कम्प्लीट झालं होतं. तुमचा आवाज येईना झाला हो मला, त्यामुळे प्रॉब्लेम. चालतंय ठीक आहे. तुम्हाला येतोय ना माझा आवाज? हो सर येतोय. हो सर. येतोय. हो सर. ओके. कॅपॅसिटर बघितलं आपण पाठीमागच्या लेक्चरला, बरोबर? हो सर. हो सर. कॅपॅसिटर. आता इन कॅपॅसिटर बघितलेलं आहे आपण पाठीमागच्या लेक्चरला. ते स्पेसिफिकेशन्स वगैरे सगळं बघितलेलं आहे. ओके. बरोबर आहे का? हो सर. हो सर. हो सर. ओके. काय प्रॉब्लेम आहे का त्याच्यामध्ये, कॅपॅसिटर मध्ये नाही कुणाला? नाही सर. नाही सर. हो सर. ओके. आता
इंडक्टर. आता 3 कॉम्पोनंट्स आपल्याला बघायचे आहेत, रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर. त्यातले 2 कॉम्पोनंट्स आपण बघितलेले आहेत, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर. हे 2 कॉम्पोनंट्स आपण स्टडी केलेले आहेत. ओके. आता इंडक्टर म्हणजे काय बघा, इंडक्टर इज द कॉइल. इंडक्टर इज द कॉइल which oppose the change in current. The unit of inductor is Henry, Henry. Henry. The inductance of a inductor is given by L is equal to N phi divided by I. आता ह्याची काय साइन आहे ते phi म्हणायचं त्याला. आता काय बघा, इंडक्टर इज अ कॉइल विच अपोजेस चेंज इन करंट. म्हणजे इंडक्टर ही एक कॉइल आहे, इट इज अ कॉइल. काय प्रॉब्लेम आहे? लो सर. हो सर, येतोय आवाज. एक मिनिट, तुमचं जर ओके. इंडक्टर ही एक कॉइल आहे. इंडक्टर इज अ कॉइल विच अपोजेस द चेंज इन करंट. मग ती अपोज करते करंट, जो चेंज होणारा करंट आहे त्या करंटला अपोज करते. आता फॉर एक्झाम्पल, चेंज होणारा करंट म्हणजे कोणता करंट असतोय बघा, 2 सिग्नल्स आहेत आपल्याकडे, 2 सिग्नल्स अवेलेबल आहेत. एक एसी सिग्नल आणि एक डीसी सिग्नल. एसी सिग्नल कशाला म्हणायचं, ज्याची वेव्हफॉर्म हा एसी सिग्नल असतो, आणि डीसी सिग्नल कसा असतो, हा स्ट्रेट असतो, कॉन्स्टंट असतो. डीसी म्हणजे त्याचा कॉन्स्टंट अँप्लिट्यूड, त्याचं कॉन्स्टंट असतं. आता हे साइन वेव्ह झाली आणि हा डीसी झाला. आता याच्यामध्ये आपला करंट चेंज होतोय, लक्षात आहे का, प्रत्येक इन्स्टंटला आपला करंट चेंज होतोय म्हणून त्याची साइन वेव्ह येते. या डीसी सिग्नल मध्ये आपला करंट चेंज होत नाही, लक्षात आहे. थोडक्यात काय सांगितले, इंडक्टर इज अ कॉइल विच अपोजेस द चेंज इन करंट. मग करंट चेंज कशामध्ये होतोय, एसी सिग्नल मध्ये. म्हणजे हा जो काही इंडक्टर आहे तो एसी सिग्नलला अपोज करतोय, लक्षात ठेवा. इंडक्टर इज अ कॉइल विच अपोजेस द चेंज इन करंट. म्हणजे चेंज इन करंट म्हणजे कुठल्या सिग्नल मध्ये करंट चेंज होत असतोय, तर एसी सिग्नल मध्ये. फॉर एक्झाम्पल, इंडक्टर इज अ कॉइल विच अपोजेस द एसी सिग्नल, असं त्याचं मिनिंग होऊ शकतं, लक्षात आहे. द युनिट ऑफ इंडक्टर इज हेनरी. जसं रेजिस्टरचं युनिट ओहम होतं, कॅपॅसिटरचं युनिट फॅरेड होतं, तसं इंडक्टरचं जे काही युनिट आहे ते हेनरी आहे, हेनरी. आणि ह्याचे इंडक्टन्स ऑफ इंडक्टर इज गिव्हन बाय, ह्याचं जे काही इक्वेशन आहे, इंडक्टन्सचे इक्वेशन आहे यल. आता इंडक्टर यल ने इंडिकेट केला जातो बरं का, यल. इंडक्टर हा यल ने इंडिकेट केला जातो, कॅपॅसिटर सी ने इंडिकेट केला जात होता, रेजिस्टर आर ने इंडिकेट केला जात होता, आणि इंडक्टर हा यल ने इंडिकेट केला जातो, यल. यल इज इक्वल टू एन इंटू फाय डिवायडेड बाय आय. आता हे प्रत्येक हे यल म्हणजे काय, तर इंडक्टर, एन इज अ नंबर ऑफ टर्न्स, I is the current flowing through the inductor, and phi is the flux. आता नंबर ऑफ टर्न्स काय असतंय बघा. आता कॉइल असते म्हणजे काय असते, अशा टाइप मध्ये कॉइल असते, लक्षात द्या. कॉइल ही अशा फॉर्म मध्ये असते आपली कॉइल. कुठलीही कॉइल जर बघितली आपण, आता कॉइल ही प्रत्येक आपल्या मोटरमध्ये कॉइल असते, परत आपले ट्यूब्स असतात. जर जुन्या ट्यूब्स, एलईडी ट्यूब सोडून आधीचे जे ट्यूब्स बघितले तर त्याच्यामध्ये कॉइल असते, आपली इस्त्री असते आयर्न. जर जुन्या इस्त्री, ऑटोमॅटिक इस्त्री नाही, जे आधीच्या इस्त्री आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कॉइल असते बघा, ते कॉइल असतात. ते इंडक्टर्स, कॉइल मध्ये इंडक्टर्स असतो. आता ह्या कॉइल्स काय असतात, त्याचे वाइंडिंग्स असतात, असे वाइंडिंग्स असतात त्याचे, लक्षात येते, त्याला वाइंडिंग्स असतात. म्हणजे किती वाइंडिंग्स आहेत, म्हणजे ही एक वाइंडिंग आहे, ही एक वाइंडिंग झाले, म्हणजे एक वाइंडिंग म्हणजे एक टर्न्स झालं, एक सेकंड टर्न, थर्ड, म्हणजे किती नंबर ऑफ वाइंडिंग्स आहेत, दिस इज नथिंग बट नंबर ऑफ टर्न्स. आलं लक्षात, हे नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय. आणि फ्लक्स म्हणजे ह्याच्यातून जो काय फ्लो होणारा सिग्नल आहे तो फ्लक्स असतो.
फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होती. माहिती आहे मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होत असते. इंडक्टर मधून जर करंट फ्लो केला तुम्ही तर त्याच्या थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होत असते त्याच्या अक्रॉस. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स त्याची व्हॅल्यू फाय म्हणजे त्याची व्हॅल्यू, एन म्हणजे ह्या किती नंबर ऑफ टर्न्स आहेत, आय म्हणजे त्या कॉइल मधून किंवा त्या इंडक्टर मधून फ्लो होणारा करंट, आणि एल म्हणजे इंडक्टरची व्हॅल्यू. समजलंय? हो सर. ओके. आता त्याचा जो काही सिम्बॉल आहे तो असा सिम्बॉल आहे. त्याचा सिम्बॉल पण त्या वाइंडिंग सारखाच आहे, असा सिम्बॉल आहे. आता याचा सिम्बॉल मध्ये रजिस्टर मध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन करायचं नाही. हा इंडक्टर हा एल इंडिकेट केला जातो आणि रजिस्टर जो असतो तो हा असा असतो. रेजिस्टर हा असा असतो, हा आर ने इंडिकेट केला जातो. दोन्ही मध्ये कन्फ्युजन करायचं नाही, इंडक्टरचा आणि रजिस्टरचा सिम्बॉल. लक्षात आहे का? आणि कॅपॅसिटरचा असतो तो आपला हा असा असतो. कॅपॅसिटरचा असतो तो हा असा असतो, सी. ते लक्षात. रजिस्टर मध्ये आणि इंडक्टरच्या सिम्बॉल मध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, हे दोन्ही मध्ये चेंजेस आहेत. ते लक्षात. वाइंडिंग सारखंच त्याचं हे आहे, सिम्बॉल आहे. आता कन्स्ट्रक्शन ऑफ इंडक्टर. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय, हे आयर्न कोअर आहे. म्हणजे काय असते कॉइल मध्ये, कसं असतंय बघा, एक मेटल कोअर किंवा मेटल कोअर म्हणजे एक रॉड असतो आणि त्याला ते वाइंडिंग्स असतात, लक्षात येत. त्यावेळेस ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होते. म्हणजे ह्या कॉइल मधून आपण करंट फ्लो केला तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होत असतं. हे आयर्न कोअर जे आहे, जे मेटल जे काही रॉड असतो ते आयर्न कोअर म्हणायचं त्याला, आणि ते वाइंडिंग्स असतात. ओके. ह्या आयर्न कोअर आहे त्याला वाइंडिंग्स आहेत. असे इंडक्टरचं स्ट्रक्चर असते. एक आयर्न रॉड असतो किंवा एखाद मेटल असते त्याला ते वाइंडिंग्स आपण केलेला असतात. लक्षात येते. द इंडक्टिव्ह रिएक्टन्स ऑफ इंडक्टर इज गिवन बाय एक्सेल. आता कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स हा एक्स सी ने इंडिकेट केला जात होता बघा. वर मागच्या वेळेस आपण कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स बघितला होता, एक्स सी 1/2πfc. आता फक्त याच्यामध्ये चेंज काय आहे, इंडक्टिव्ह रिएक्टन्स XL, कारण इंडक्टर आहे म्हणून एल घेतलेला आहे, इज इक्वल टू 2πfl. इथं 1/2 नाही, इंडक्टर मध्ये डिव्हायडेशन नाही, कॅपॅसिटर मध्ये 1/2πfc आहे, इथं 2πfl आहे, फक्त 2πfl आहे. याचं काय लक्षात, लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. इंडक्टरचे टाइप्स कुठले कुठले आहेत, टाइप्स ऑफ इंडक्टर. इंडक्टरचे दोन टाइप्स, याच्यामध्ये पण फिक्स्ड आणि व्हेरिएबल. फिक्स्ड कशाला म्हणायचं, ज्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही, त्याची व्हॅल्यू फिक्स असते, दिस इज फिक्स्ड इंडक्टर. व्हेरिएबल इंडक्टर मध्ये त्याची व्हॅल्यू आपण व्हॅरी करू शकतो. त्याच्यामध्ये टाइप्स इथे दिलेले नाही. फिक्स्ड मध्ये एअर कोर इंडक्टर, आयर्न कोर इंडक्टर्स आणि फिरिट कोर इंडक्टर्स. फिरिट कोर इंडक्टर्स, आयर्न कोर इंडक्टर्स, एअर कोर इंडक्टर्स, हे फिक्स्ड इंडक्टरचे टाइप्स आहेत. ओके. आता खाली त्याचं काय ऍप्लिकेशन्स, इंडक्टरचे ऍप्लिकेशन्स कुठले कुठले आहेत बघा. इन व्हेरियस टाइप ऑफ फिल्टर सर्किट्स. आता फिल्टर सर्किट्स आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये आहेत. फिल्टर्स, रेक्टिफायर आणि फिल्टर्स. त्यावेळेस हे फिल्टर्स, वेगवेगळे फिल्टर्स आहेत. एलसी फिल्टर, आरसी फिल्टर, वेगवेगळे फिल्टर्स आहेत. इन आरएफ चोक इन ऑसिलेटर. आता आरएफ चोक ऑसिलेटर मध्ये टाइप्स आहेत, वेगवेगळे ऑसिलेटरचे टाइप्स आहेत. मी ऑसिलेटर म्हणजे काय तुम्हाला काल सांगितलं, इट इज वन ऑफ द टाइप ऑफ सिग्नल जनरेटर. सिग्नल जनरेटरचा एक तो टाइप्स आहे. त्याच्यामध्ये आरएफ चोक म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी चोक म्हणायचं, तो यूज केला जातो. त्याच्यामध्ये पण इंडक्टर्स यूज केला जातो. रेडिओ रिसिव्हर मध्ये यूज केला जातो आणि टीव्ही रिसिव्हर मध्ये यूज केला जातो. इंडक्टर मध्ये समजलंय का आतापर्यंत जे काय बघितलं ते आपण काय रिपीट करायचं आहे? समजले सर. अदर स्टुडंट्स? हो सर. समज. हो सर, समज. हो सर. ओके. आता आपण सगळे जे आता बघितले का नाही सिम्बॉल्स, हे जे काही सिम्बॉल्स आहेत, हे सी कॅपॅसिटर, एल इंडक्टर आणि आर रजिस्टर,
हे सिम्बॉल्स हे फिक्स्ड रेजिस्टर, फिक्स्ड कॅपॅसिटर, फिक्स इंडक्टर्सचे आहेत बरं का. हे फिक्स्डचे आहेत, फिक्स्डचे. व्हेरिएबलचे कसे असतात, फक्त ह्याला असं क्रॉस करायचं, इथे दिलंय बघा. व्हेरिएबल रेजिस्टर हा फक्त याला एक असं लाईन मारायची आणि ॲरो दाखवायचं. हा व्हेरिएबल रेजिस्टरचा सिम्बॉल, व्हेरिएबल इंडक्टरचा सिम्बॉल आणि हा व्हेरिएबल कॅपॅसिटरचा सिम्बॉल. म्हणजे व्हेरिएबल साठी सिम्बॉल त्याचा वेगळा आहे आणि फिक्स्ड साठी त्याचा सिम्बॉल वेगळा आहे. येते का लक्षात? व्हेरिएबल कसा इंडिकेट करायचा आणि फिक्स्ड कसा इंडिकेट करायचा. सर्किट डायग्राम मध्ये जर एखाद्या वेळेस व्हेरिएबल रेजिस्टर असेल किंवा व्हेरिएबल कॅपॅसिटर असेल तर तो वेगळ्या सिम्बॉल, त्याचा सिम्बॉल थोडासा चेंज आहे, त्याच्यावरती असं ॲरो दाखवला जातो. येते का लक्षात? क्रॉस मध्ये. फिक्स्ड आणि व्हेरिएबल कसा इंडिकेट करायचं लक्षात आलंय का? सिम्बॉल्स सिम्बॉलिकली. हो सर. हो सर. ओके. हे तिन्हीचंही दिले बरं का, व्हेरिएबल रेजिस्टर, व्हेरिएबल कॅपॅसिटर, व्हेरिएबल इंडक्टर, तिन्हीचंही इथं दिलेलं आहे. आता सोर्स, आता जे आपलं जर सिलेबस जर आपण बघितला तर सिलेबस मध्ये बघा आपले पॉइंट्स कुठले कुठले आहेत. फर्स्ट चॅप्टर मधले आता फक्त आपले पहिला पॉइंट झाला असेल. हा, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनेंट, रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, सिम्बॉल, कलर कोड, स्पेसिफिकेशन्स, हा एक पॉइंट आपला झालाय. अजून एक तीन पॉइंट्स आहेत. व्होल्टेज अँड करंट सोर्स, सिग्नल्स, वेगवेगळे सिग्नल्स आणि इंटिग्रेटेड सर्किट्स. म्हणजे फक्त आपला आतापर्यंत 4.1च फक्त झालेला आहे. येते लक्षात? आता 4.2 काय? व्होल्टेज अँड करंट सोर्स, व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. आता इथे दिले, फॉर ऑपरेशन ऑफ each and every electronics device it must require a power source. ते व्होल्टेज अँड करंट सोर्स, व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स हे पॉवर सोर्स आहेत. म्हणजे त्याच्या थ्रू आपण एखाद्या डिव्हाइसला पॉवर देऊ शकतो. सोर्स म्हणजे काय? त्या ठिकाणी व्होल्टेज सोर्स म्हणजे काय? त्या ठिकाणी व्होल्टेज अवेलेबल आहे. करंट सोर्स म्हणजे काय? त्याच्या थ्रू आपल्याला करंट अवेलेबल आहे. सोर्स म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टीचा सोर्स असतो, तिथं सोर्स आहे. आता त्याचं पण क्लासिफिकेशन आहे, व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्सचं. व्होल्टेज सोर्स मध्ये इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स आणि डिपेंडंट व्होल्टेज सोर्स, आणि तसं करंट मध्येही इंडिपेंडंट करंट सोर्स आणि डिपेंडंट करंट सोर्स. आता लक्षात, दोन टाईपचे सोर्स आहेत, व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. त्या दोन्ही मध्येही दोन टाइप्स आहेत, इंडिपेंडन्स आणि डिपेंडन्स. इंडिपेंडन्स व्होल्टेज सोर्स, डिपेंडन्स व्होल्टेज सोर्स, इंडिपेंडंट करंट सोर्स, डिपेंडंट करंट सोर्स, असे त्याचे टाइप्स आहेत. ओके, लक्षात आले का? टाइप्स ऑफ व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. हो सर. हो सर. ओके, आता व्होल्टेज कसा आहे बघा. सर जरा डबल सांगताव का? कुठलं सांगायचं डबल? जे आता शिकवले ते सर. म्हणजे कुठलंच नाही, इंडक्टरचं म्हणतोय का हे व्होल्टेज सोर्स करंट सोर्स? हा, इंडक्टर. इंडक्टरचं सांगायचं का रिपीट? हा सर. आता इंडक्टरचं कसं आहे बघ, इंडक्टर कशाला म्हणायचं? जो डिव्हाइस, त्याची डेफिनेशन काय आहे इंडक्टरची? इंडक्टरची डेफिनेशन अशी आहे की इट इज अ कॉइल विच अपोज द चेंज इन करंट. म्हणजे इंडक्टर ही एक कॉइल आहे, म्हणजे कुठलीही कॉइल असू द्या, ती कॉइल एक इंडक्टरचा असते. आता बऱ्याच आपल्या घरी इक्विपमेंट्स असतात त्याच्यामध्ये कॉइल अवेलेबल, ती इंडक्टरच असते. ती काय करते? चेंज इन करंट अपोज, त्या चेंज इन करंटला अपोज करते. आता करंट कशाचा चेंज होत असतो? दोन टाईपचे सिग्नल्स आहेत आपल्याला, एक एसी सिग्नल आणि डीसी सिग्नल. डीसी सिग्नल मध्ये करंट तुमचा पूर्ण कॉन्स्टंट असतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा करंट चेंज होत नाही. एसी सिग्नलची वेव्हफॉर्म ही अशी असते, साइन वेव्ह, ह्याच्यामध्ये तुमचे करंटची व्हॅल्यू चेंज होत असते. म्हणजे थोडक्यात काय आहे, करंट ही एक अशी कॉइल आहे, इंडक्टर ही अशी कॉइल आहे की ती एसी सिग्नलला अपोज करते. लक्षात आलंय इंडक्टरची डेफिनेशन?
इंडक्टरची डेफिनेशन लक्षात आले का? हो सर. हो सर. हा, आणि ह्याचं जे काही युनिट आहे की नाही ते हेनरी आहे, एच ने इंडिकेट केलं जातं, हेनरी. जसं रेजिस्टरचं युनिट ओहम होतं, कॅपॅसिटरचं युनिट फॅरेड होतं, तसं इंडक्टरचं युनिट हेनरी आहे, हेनरी, एच ने इंडिकेट झाले, हेनरी त्याचं युनिट आहे. आणि त्यामध्ये नेक्स्ट काय बघितलं आपण, त्याचे टाइप्स नाही, त्याच्यानंतर काय तर बघितलं ना आपण, हा त्याचं कन्स्ट्रक्शन. त्याचा सिम्बॉल हा असा आहे, त्याचा सिम्बॉल असा त्याचा सिम्बॉल आहे. आता ह्याच्यामध्ये रेजिस्टरचा सिम्बॉल हा असा असतो, ह्याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, इंडक्टरचा कुठला आणि रेजिस्टरचा कुठला, लक्षात आहे. हा त्याचा सिम्बॉल आहे. आणि इंडक्टर हा एल ने इंडिकेट केला जातो, आणि त्याचं जे काही इक्वेशन आहे इंडक्टरचं, एल इज इक्वल टू एन इंटू फाय डिवायडेड बाय आय. आता एल म्हणजे काय तर इंडक्टर, एन म्हणजे काय तर नंबर ऑफ टर्न्स, फाय म्हणजे काय तर फ्लक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स, आय म्हणजे काय तर करंट फ्लोइंग थ्रू द इंडक्टर. एल इंडक्टर, एन नंबर ऑफ टर्न्स मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जेवढ्या नंबर ऑफ पॉइंटिंग असतात तेवढ्या नंबर ऑफ टर्न्स असतात. फ्लक्स जी काय फ्लक्स तयार होते याच्या थ्रू, इथं आहे हे वाइंडिंग्स आहेत, हे म्हणजे याचे किती टर्न्स आहेत बघा, 1 2 3 4 5, 5 टर्न्स आहे. आता ह्याला ज्यावेळेस तुम्ही सप्लाय अप्लाय कराल किंवा करंट अप्लाय कराल ह्याला इंडक्टरला, त्यावेळेस ह्याच्या जवळ म्हणजे ह्याच्या आसपास इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होत असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होत असते, याच्या लक्षात. ती फ्लक्स ज्यावेळेस जनरेट होत असते ती, किंवा ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ईएमएफ असं म्हणतो. ती जी काय फ्लक्स असते, दिस इज नथिंग बट फाय, ती फायने इंडिकेट केली जाते. त्याची किती फ्लक्स जनरेट झाले, ती फ्लक्स इथे इंडिकेट केली जाते. मग ते इक्वेशन आपलं आहे एल इज इक्वल टू एन इंटू फाय डिवायडेड बाय आय. आले का लक्षात? हो सर. हा, आता जो काय इंडक्टिव्ह रिएक्टन्स आहे, इंडक्टिव्ह रिएक्टन्स ऑफ इंडक्टर इज गिवन बाय एक्सेल, एक्सेल ने इंडिकेट केला जातो. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स एक्ससी ने इंडिकेट केला जात होता, इज इक्वल टू 2 पाय एफ एल. एल म्हणजे इंडक्टरची व्हॅल्यू, एफ म्हणजे याला जे काय अप्लाय करतो ती फ्रिक्वेन्सी, आणि 2 पाय ने मल्टिप्लाय करायचं आहे, लक्षात येते. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला काय होता, एक्ससी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 एफ सी, फक्त त्याच्या उलटा आहेत, एक्सएल इज इक्वल टू 2 पाय एफ एल, इथं डिवायडेशन नाही. टाइप्स ऑफ इंडक्टर्स, त्यामध्ये 2 टाइप्स आहेत, फिक्स्ड इंडक्टर, व्हेरिएबल इंडक्टर. फिक्स्ड मध्ये त्याचे 3 टाइप्स आहेत, एअर कोर इंडक्टर, आयर्न कोर इंडक्टर आणि फिटर कोर इंडक्टर. फिट कोर इंडक्टर्स असं त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे, फिट, FEERT, फिट कोर इंडक्टर. ओके, समजलंय का इंडक्टर? हो. तिथे फक्त ऍप्लिकेशन दिलेले. फेरियस टाईप ऑफ फिल्टर सर्किट, आता फिल्टर सर्किट्स आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये स्टडी करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला समजेल ते फिल्टर म्हणजे काय असतं. परत इन RF चोक ऑसिलेटर, रेडिओ फ्रिक्वेन्सी चोक ऑसिलेटर मध्ये यूज केला जातो, रेडिओ रिसिव्हर्स आणि टीव्ही रिसिव्हर्स याच्यामध्येही यूज केला जातो. समजलं इंडक्टर? आणि हे जे काय ते व्हेरिएबल, जे काय आता जे काय आपण आधीचे सिम्बॉल्स बघितले ते सगळे सिम्बॉल्स फिक्स्ड साठी होते, फिक्स्ड रेजिस्टर, फिक्स्ड इंडक्टर, फिक्स्ड कॅपॅसिटर. जर व्हेरिएबल साठी इंडिकेट करायचं असेल तर त्याचे सिम्बॉल्स असतात, त्याच्यावर फक्त एक क्रॉस एरो दाखवायचा, त्या सिम्बॉल वरती, तो झाला तुमचा व्हेरिएबल. याच्यामध्ये एवढंच आहे. समजलंय का? कोणाचा प्रॉब्लेम होता परत विचारायला सांगितलं होतं, परत सांगायला सांगितलं होतं, समजलंय का त्याला? हो सर, समजले. ओके. आता नेक्स्ट पॉइंट आहे तो व्होल्टेज अँड करंट सोर्स. 2 टाईपचे सोर्स आपल्याला बघायचे आहेत, व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. आता त्या सोर्सचं क्लासिफिकेशन 2 टाईपचं आहे, व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. आता व्होल्टेज सोर्सचे 2 टाईप्स आहेत, इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स आणि डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. आणि करंट सोर्सचे पण 2 टाईप्स आहेत, इंडिपेंडंट करंट सोर्स आणि डिपेंडंट करंट सोर्स. आता तेच आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. आता व्होल्टेज सोर्स मध्ये काय आहे, द सोर्स व्होल्टेज ऑफ अ आयडियल व्होल्टेज सोर्स
आणि दुसरा असणार आहे तो प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स असणार. खाली दुसरा जो असणार आहे तो एक मिनिट, दोन ह्याच्यामध्ये आहेत ते खाली बघत जाऊ आपण. आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजे जर सोर्स रेझिस्टन्स म्हणजे त्या सोर्सचा रेझिस्टन्स किती आहे ते बघायचे. आता पहिल्यांदा आयडियल व्होल्टेज सोर्स, द सोर्स रेझिस्टन्स ऑफ एन आयडियल व्होल्टेज सोर्स इज 0. म्हणजे आयडियल व्होल्टेज सोर्स चा जो काय रेझिस्टन्स असणार आहे तो 0 असणार आहे असं सांगितलंय. इन आयडियल व्होल्टेज सोर्स द व्होल्टेज इज रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे जे काय आयडियल व्होल्टेज सोर्स असणार आहे त्याचं जे काय व्होल्टेज असणार आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. त्याचं जे काय व्होल्टेज असणार आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. त्याचा सिम्बॉल ऑफ आयडियल व्होल्टेज सोर्स कसा आहे बघा, हा त्याचा सिम्बॉल आहे, असा सिम्बॉल आहे हा असा. म्हणजे इथे जर तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर असा त्याचा सिम्बॉल असतो. व्होल्टेज सोर्स आहे म्हणजे फीने इंडिकेट केला जातो. त्याचे काय लॉंग टर्मिनल आहे, लॉंग म्हणजे ज्याचं हे जे काही लॉंग जे आहे ते पॉझिटिव्ह असतं, जे शॉर्ट असतं ना शॉर्ट ते असतं ते निगेटिव्ह असतं, ते असतं निगेटिव्ह. तुमचा सिम्बॉल ऑफ आयडियल व्होल्टेज सोर्स, दिस इज द सिम्बॉल ऑफ आयडियल व्होल्टेज सोर्स. तसं दिलंय फक्त ते थोडंसं लांब दिलेलं आहे, प्लस मायनस फी एवढंच आहे. त्याच्यामध्ये इफ लोड इज नॉट कनेक्टेड देन करंट इज 0. आता हा लोड आहे RL, तिथं डॉटेड लाईन दाखवलेली आहे, डॉटेड लाईन. आता याला म्हणजे लोड कनेक्टेड नाही, कनेक्टेड लोड असेल तर त्याला असं दाखवतो. हे दोन आहेत. आयडियल व्होल्टेज सोर्सला तुम्ही लोड कनेक्ट केला नसेल तर त्याच्यातून करंट फ्लो होत नाही असं सांगितलं. म्हणजे त्याच्यातून फ्लो होणारा करंट असणार आहे तो 0. जर लोड कनेक्ट केला तर त्याच्यातून फ्लो होणारा करंट ही इफ लोड इज कनेक्टेड देन करंट इज फ्लो थ्रू द RL. म्हणजे लोड कनेक्ट केला का ह्या लोड रेजिस्टन्स म्हणायचं. RL म्हणजे लोड रेजिस्टन्स, लोड रेजिस्टन्स मधून करंट तुमचा फ्लो होतो. आणि इथं RL व्होल्टेज सोर्स कॅरेक्टरिस्टिक्स, आता मगाशी मी सांगितले की आयडियल व्होल्टेज सोर्सचं व्होल्टेज असते ते रिमेन्स कॉन्स्टंट असतं. म्हणजे करंट आणि व्होल्टेज हे जो व्होल्टेज असणार आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. व्होल्टेज सोर्स रिमेन्स कॉन्स्टंट. मगाशी आपण बघितलं की त्याचा व्होल्टेज जे असते ते कॉन्स्टंट असते. आयडियल सोर्स मध्ये समजलं का तुम्हाला? आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये काय बघितलं पहिल्यांदा? त्याचा सिम्बॉल बघितला. हा त्याचा सिम्बॉल आहे आयडियल व्होल्टेज सोर्सचा सिम्बॉल. ओके. आणि याला जर लोड कनेक्ट केलेला असेल, जर लोड कनेक्टेड नसेल म्हणजे फक्त याला लोड कनेक्ट नसेल, रेजिस्टर RL हे जर कनेक्ट केलेलं नसेल, हा RL आहे लोड रेजिस्टन्स, हा कनेक्टेड नाही असं कन्सिडर करून, इथं डॉटेड लाईन म्हणजे इथं याच्यामध्ये कनेक्शन नाही असं त्याचं मिनिंग होतं. तर याच्यातून करंट फ्लो होत नाहीये कारण इतर लोड कनेक्ट सर्किटच कम्प्लीट होत नाही कारण हे कनेक्टेड नाहीये. लक्षात आहे? म्हणजे फ्लो होणारा करंट हा तुमचा 0 असणार आहे. त्याच्यातून फ्लो होणारा करंट 0 असणार आहे. जर ह्याला लोड कनेक्ट केला म्हणजे लोड कनेक्ट केला तर ह्याच्यातून तुमचा लोड रेजिस्टर मधून तुमचा करंट फ्लो होतो. म्हणजे ह्या पॉझिटिव्ह कडून थ्रू लोड रेजिस्टर तुमचा करंट हा निगेटिव्ह टर्मिनलकडे येत असतो. तेच सांगितलेलं आहे. आणि त्याची जी काय व्होल्टेज करंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्होल्टेज कॉन्स्टंट आहे. लक्षात येईल? इकडं एक्स ऍक्सिस वरती तुमचा करंट असतो, करंट I ने इंडिकेट केला जातो आणि वाय ऍक्सिस वरती तुमचा व्होल्टेज असतं, व्होल्टेज V ने इंडिकेट केलं जातं. तर तुमचं जसं करंट इन्क्रीज कराल तसं तुमचं व्होल्टेज कॉन्स्टंट राहणार आहे, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. समजले? आयडियल व्होल्टेज सोर्स इनिशियली त्याचा करंट असतो तो 0 असतो, त्याचा करंट 0 असतो. हे वेगवेगळे याच्या सर्किटने इंडिकेशन करून दाखवली. इफ लोड इज नॉट कनेक्टेड देन करंट इज 0, लोड इज कनेक्टेड देन करंट इज फ्लोइंग थ्रू द रजिस्टर असं म्हटलं. त्याचं व्होल्टेज करंट कॅरेक्टरिस्टिक्स कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्होल्टेज रिमेन कॉन्स्टंट. येते का लक्षात? आयडियल व्होल्टेज सोर्स लक्षात आलंय का सगळ्यांच्या? का सांगायचं अजून एकदा? आवाज येतोय ना? हो सर. रिपीट करा. लक्षात आलं? आयडियल व्होल्टेज सोर्स लक्षात आलाय का सगळ्यांच्या? आयडियल व्होल्टेज सोर्स
पहिल्यांदा आपण त्याचा सिम्बॉल बघितला. सिम्बॉल नंतर जर त्याला लोड कनेक्टेड नसेल तर त्याच्यातून करंट फ्लो होत नाही. जर त्याला लोड कनेक्ट केला असेल तर त्याच्यातून करंट फ्लो होतो आणि त्याचं जे काय व्होल्टेज आहे त्याचं जे काय व्होल्टेज आहे ते कॉन्स्टंट असतं. या तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. येतं लक्षात. आयडियल व्होल्टेज सोर्स तसा आता दुसरा आहे तो प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. आता प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सचा सिम्बॉल असा आहे. लक्षात आहे. फक्त याच्यामध्ये चेंज काय केलाय बघा. आयडियल व्होल्टेज सोर्सच्या पुढे फक्त एक सिरीज रेजिस्टन्स म्हणून RS. फक्त आता आयडियल व्होल्टेज सोर्स आपला कसा होता, हा असा आपला आयडियल व्होल्टेज सोर्स होता. फी असा होती. हे पॉझिटिव्ह टर्मिनल लॉंग आहे, हे निगेटिव्ह. फक्त प्रॅक्टिकल मध्ये काय केलंय, इथे एक रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे. दिस इज सिरीज रेजिस्टर RS. दिस इज RS सिरीज रेजिस्टर म्हणायचं. RS सिरीज रेजिस्टर असंच आहे. RS इथं प्लस मायनस, हे प्लस असणार त्यावेळेस तुमचं आणि हे तुमचं मायनस असणार. नंतर काय इथे सेम तसंच आहे बघा. इफ लोड इज नॉट कनेक्टेड देन करंट इज 0. जर याला तुमचा लोड कनेक्टेड नसेल, याला जर तुमचा लोड कनेक्टेड नसेल, हा तुमचा तर लोड रेजिस्टर आहे बरं का. हा लोड रेजिस्टर सिरीज रेजिस्टर वेगळा आहे. हे अरे लोड रेजिस्टर इथे जर तुमचा लोड कनेक्टेड नसेल, तिथे डॉट डॉट लाईन असं दाखवलं म्हणजे त्याच्यामध्ये कनेक्शन नाही. डॉट डॉट लाईन दाखवलं म्हणजे त्याच्यामध्ये कनेक्शन नाही. तर त्यावेळी तुमचा करंट काय असणार आहे, 0 असणार आहे. नेक्स्ट सर्किट मध्ये काय सांगितलं, इफ लोड इज कनेक्टेड देन करंट फ्लोज थ्रू द RL रेजिस्टर. सेम तसंच आहे. काही जे आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितलं, आयडियल मध्ये बघितलं, सेम तसंच आहे. करंटच्या बाबतीत करंट कधी फ्लो होतो आणि करंट कधी फ्लो होत नाही. जर तुमचा लोड कनेक्टेड असेल असा, तर तुमच्या ह्याच्यातून हा जो काही रेजिस्टर आहे RL रेजिस्टर, त्याच्यात तुमचा करंट फ्लो होईल. R हे सेमच आहे. फक्त आता चेंज कशामध्ये असणार आहे, त्याचं व्होल्टेज मध्ये. व्होल्टेज प्रॅक्टिकली व्होल्टेज सोर्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे जसं तुम्ही करंट इन्क्रीज करत जाल तसं पार्शियली व्होल्टेज तुमचं डिक्रीज होणार आहे. म्हणजे याच्यामधून तुमचं काय होणार आहे, इथं व्होल्टेज V y ऍक्सिस वरती आणि इकडं करंट I x ऍक्सिस वरती. म्हणजे जसं तुम्ही करंट इन्क्रीज कराल तसं तुमचं व्होल्टेज डिक्रीज होणार आहे. हा एवढा एकच चेंज आहे. जसं आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये तुमचं व्होल्टेज कॉन्स्टंट राहत होतं जसं करंट इन्क्रीज कराल, पण प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये तुमचं व्होल्टेज डिक्रीज होते. जसं तसं तुम्ही करंट इन्क्रीज करत जाईल तसं तसं तुमचं व्होल्टेज डिक्रीज होते. हा एवढा एकच चेंज आहे. आले का लक्षात? आयडियल व्होल्टेज सोर्स आणि आयडियल प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये काय डिफरन्स आहे किंवा काय त्याच्याबद्दल ची इन्फॉर्मेशन लक्षात आली का? हो सर. हो सर. बघा आयडियल मध्ये काय होते आणि प्रॅक्टिकल मध्ये त्याच्यात एक तर सिम्बॉल मध्ये डिफरन्स काय आहे. तो जो काही सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये फक्त आयडियलचा नॉर्मल सिम्बॉल आहे. फक्त दोन, एक लॉंग टर्मिनल एक शॉर्ट टर्मिनल असे दाखवले आहे. जे लॉंग साईडचे टर्मिनल आहे ते पॉझिटिव्ह असते आणि शॉर्ट साईडचं असते ते निगेटिव्ह असते. आणि इकडं आयडियल मध्ये काय, प्रॅक्टिकल मध्ये काय केलंय, फक्त त्याच्या पुढे सिरीज रेजिस्टर कनेक्टेड केलेला आहे. बाकीचं त्याच्या सिम्बॉल मध्ये काही चेंज नाही. आणि जर त्यावेळेस आयडियलला जर लोड कनेक्टेड केलेलं नसेल तर त्याच्यातून करंट फ्लो होत नाही. तसंच सेम आहे प्रॅक्टिकल साठी. प्रॅक्टिकल सोर्सला जर तुमचा लोड कनेक्टेड केलेला नसेल तर त्याच्यामधूनही तुमचा करंट फ्लो होत नाही. लोड करंट कधी फ्लो होतो, जर त्याला लोड कनेक्टेड असेल तर. दोन्ही मध्ये पण, म्हणजे आयडियल मध्ये आणि प्रॅक्टिकल मध्ये जर लोड तुमचा त्या सोर्सला कनेक्टेड असेल तर तुमचा करंट त्या लोड मधून फ्लो होणार आहे. आणि तिसरी इम्पॉर्टंट चेंज कशामध्ये असेल तर आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये करंट तुमचा कॉन्स्टंट, व्होल्टेज तुमचं कॉन्स्टंट राहते आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये तुमचं व्होल्टेज डिक्रीज होते. एवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आले लक्षात? हो सर. हे आता झालं व्होल्टेज सोर्स बद्दल. आता करंट सोर्स मध्ये पण दोन, आयडियल करंट सोर्स आणि प्रॅक्टिकल करंट सोर्स. आता आयडियल करंट सोर्सचा हा सिम्बॉल आहे.
आयडियल करंट सोर्सचा सिम्बॉल कसा आहे बघा, एक सर्कल आहे त्याच्यामध्ये अशी डायरेक्शन आहे. ज्या साईडला एरोची डायरेक्शन आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनल असणार आहे आणि हे त्याच्या विरुद्ध दुसरा असेल ते निगेटिव्ह असणार आहे. बघा तिथे करंटची डायरेक्शन दाखवलेली नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिलेलं नाही. ज्या साईडला असेल ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह. जर एसी सोर्स असेल तर त्याला पोलॅरिटीज नसतात बरं का, असतील. आता इथं काय दिलंय, इन आयडियल करंट सोर्स द इंटरनल पॅरलल रेजिस्टन्स इज इन्फिनिटी. म्हणजे त्याचा जो काही इंटरनल पॅरलल रेजिस्टन्स जो असणार आहे किंवा इंटरनल रेजिस्टन्स जो असणार आहे तो इन्फिनिटी असतो, जास्त असतो रेजिस्टन्स त्याचा. तसा व्होल्टेज सोर्स मध्ये त्याचा इंटरनल जो काही रेजिस्टन्स होता तो 0 होता. तसा इकडे त्याच्या उलटा इन्फिनिटी असेल आयडियल मध्ये व्होल्टेज करंट सोर्स मध्ये. एक चेंज आहे. दुसरं काय आहे, when the load is connected then constant current flows through the RL लोड. म्हणजे जर याला लोड कनेक्टेड असेल तरच ह्याच्यामधून पण कॉन्स्टंट करंट फ्लो होतो. याच्यामधून म्हणजे याला जर लोड कनेक्टेड असेल तरच ह्याच्यामधून कॉन्स्टंट करंट फ्लो होतो. ह्याच्यातून हा RL रेजिस्टर ह्याच्यात तुमचा कॉन्स्टंट करंट फ्लो होतो. जर लोड कनेक्टेड असेल तर, लोड कनेक्टेड नसेल तर ह्याच्यातून करंट फ्लो होणार नाही. लक्षात ते बघा. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स पण सेम तसंच. करंट आधी फक्त व्होल्टेज करंट वर्सेस व्होल्टेज असेल. म्हणजे वाय ऍक्सिस वरती करंट असेल आय, एक्स ऍक्सिस वरती व्होल्टेज, आणि जो करंट असेल तो कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट. लक्षात द्या. आता प्रॅक्टिकल मध्ये कसं असेल बघा, प्रॅक्टिकल मध्ये ह्याला पॅरलल मध्ये रेजिस्टर कनेक्टेड आहे, त्याच्या पॅरलल मध्ये रेजिस्टर कनेक्टेड आहे. व्होल्टेज सोर्स मध्ये काय होतो, सिरीज मध्ये कनेक्टेड होता म्हणून आर सिरीज म्हणायचं. आणि प्रॅक्टिकल मध्ये ह्याच्या पॅरलल मध्ये व्होल्टेज रेजिस्टर कनेक्टेड आहे म्हणून आर शंट. शंट म्हणजे पॅरलल. आर शंट हा आय ने इंडिकेट केला जातो. आर शंट एस एच, आर शंट असं इंडिकेट केलं जातं. हा त्याचा सिम्बॉल आहे प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सचा बरं का. प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सचा हा सिम्बॉल आहे. आणि याला जर लोड कनेक्टेड केला असेल RL तर ह्याच्यातून तुमचा करंट फ्लो होणार RL, तर तुमचा करंट हा ह्याच्यातून पण फ्लो होणार आणि ह्या शंट रेजिस्टर्स मधून पण फ्लो होणार. पुढे दिलाय, when the load is connected then the current flows through RL load and RSH. म्हणजे दोन्ही मधूनही तुमचा करंट फ्लो होणार. लक्षात आहे बघा, जर ह्याला लोड कनेक्टेड असेल RL तर तुमचा जो काही इनपुटचा करंट असणार आहे तो RL मधून पण फ्लो होणार आणि RSH मधून पण फ्लो होणार. आणि ह्याच्यामध्ये तुमचं खाली दिलेलं इथं करंट तुमचा पार्शियली डिक्रीज होते. इथं करंट तुमचा पार्शियली डिक्रीज होते. इथं करंट असेल आणि इथं व्होल्टेज असेल. आता का लक्षात, म्हणजे बघा आयडियल मध्ये आणि आयडियल करंट सोर्स आणि प्रॅक्टिकल करंट सोर्स मध्ये काय डिफरन्स आहे. आयडियल मध्ये तुमचा सिम्बॉल मध्ये कुठलाही सिरीज किंवा पॅरलल रेजिस्टर कनेक्टेड नाही. आणि पॅरलल मध्ये ह्याच्यामध्ये पॅरलल मध्ये प्रॅक्टिकल करंट सोर्स मध्ये पॅरलल मध्ये एक रेजिस्टर कनेक्टेड आहे. त्याच्या सिम्बॉल मध्ये करंट लोड ज्यावेळेस त्याला कनेक्ट करू आपण आयडियल मध्ये त्यावेळेस तुमचा करंट जो असणार आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. प्रॅक्टिकल मध्ये काय होणार आहे, तुमचा करंट डिक्रीज होणार आहे. प्रॅक्टिकल मध्ये तुमचा करंट डिक्रीज होणार आहे. हे एवढंच आहे. समजले आयडियल करंट सोर्स आणि प्रॅक्टिकल करंट सोर्स. हो सर. हो सर. व्होल्टेज सोर्स करंट सोर्स मध्ये काय प्रॉब्लेम आहे का बघा. दोन आयडियल करंट सोर्स, आयडियल व्होल्टेज सोर्स किंवा आयडियल व्होल्टेज सोर्स याच्यामध्ये काय डिफरन्स आहे का. मी तुम्हाला लक्षात आलंय का व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स या पॉइंट मध्ये काय प्रॉब्लेम आहे का. नाही सर. सगळ्यांच्याकडून एक आन्सर एक्सपेक्टेड आहे. सगळ्यांना समजलं का व्होल्टेज सोर्स करंट सोर्स. हो सर. आयडियल सोर्स करंट व्होल्टेज सोर्स
प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स, परत आयडियल करंट सोर्स, प्रॅक्टिकल करंट सोर्स. समजलंय? हो सर हो समजले. सर. म्हणजे आता हे जो काय आपला दुसरा पॉईंट होता का नाही, याला व्होल्टेज अँड करंट सोर्स हे आपलं झालेलं आहे. आता आपला 4.3 सिग्नल्स, त्यामध्ये वेव्हफॉर्म्स, सायनोसायडल, ट्रायंग्युलर, स्क्वेअर, हे सगळे वेव्हफॉर्म्स त्याची डेफिनेशन्स बघायचे आहे. आता सिग्नल वेव्हफॉर्म्स हा पॉईंट आपला नवीन म्हणजे 4.3 आपला स्टार्ट झालेला आहे. ओके. आता पहिल्यांदा फक्त आपण वेव्हफॉर्म, डेफिनेशन ऑफ वेव्हफॉर्म काय? वेव्हफॉर्म इज अ ग्राफ ऑफ मॅग्निट्यूड और अँप्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे हा एक ग्राफ आहे. वेव्हफॉर्म म्हणजे काय? तर एक ग्राफ आहे. वेव्हफॉर्म इज अ ग्राफ म्हणजे ग्राफ आहे, त्याच्या एक्स ऍक्सिस वरती टाइम इंडिकेट केला जातो आणि वाय ऍक्सिस वरती त्याचा अँप्लिट्यूड किंवा मॅग्निट्यूड इंडिकेट केलं जातं. अँप्लिट्यूड किंवा मॅग्निट्यूड लक्षात येते. आता अँप्लिट्यूड मॅग्निट्यूड म्हणजे काय असते? सपोज आपण काय म्हणतो 2 व्होल्टचा सिग्नल आहे, 2 व्होल्ट, 2 व्होल्ट म्हणजे 2 इज द अँप्लिट्यूड ऑफ दॅट सिग्नल, 2 इज द अँप्लिट्यूड ऑफ दॅट सिग्नल. लक्षात आहे? किंवा आपण काय म्हणतो 1 अँपिअरचा करंट आहे म्हणजे 1 इज द अँप्लिट्यूड ऑफ दॅट सिग्नल, 1 इज द अँप्लिट्यूड ऑफ दॅट सिग्नल. लक्षात येते? म्हणजे वेव्हफॉर्म म्हणजे काय? इट इज अ ग्राफ. आता वेव्हफॉर्म, आता साइन वेव्ह, आपण साइन वेव्ह हे असं असतं, साइन वेव्ह अशी असते. इथं काय असतो 2 व्होल्ट, 2 व्होल्ट म्हणजे ह्या काय झाला 2 व्होल्टचा सिग्नल झाला. म्हणजे त्याच्या एक्स ऍक्सिस वरती टाइम इंडिकेट केला जातो, वाय ऍक्सिस वरती अँप्लिट्यूड और मॅग्निट्यूड, अँप्लिट्यूड और मॅग्निट्यूड इंडिकेट केलं जातं. म्हणजे इट इज अ ग्राफ विथ रिस्पेक्ट, ग्राफ ऑफ मॅग्निट्यूड और अँप्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे टाइम एक्स ऍक्सिस वरती असते आणि अँप्लिट्यूड तुमचं वाय ऍक्सिस वरती असते. लक्षात आले? वेव्हफॉर्मची डेफिनेशन समजली का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. नेक्स्ट काय? टाइप्स ऑफ वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्मचे टाइप्स आहेत. पहिला टाइप्स काय? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सायनोसायडल, साइन वेव्ह, सायनोसायडल और साइन एसी व्होल्टेज वेव्हफॉर्म. म्हणजे हे जे काय पहिले आहे ते साइन वेव्हची वेव्हफॉर्म आहे असं लक्षात घ्या, किंवा साइन वेव्ह एसी व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे असं तुम्ही कन्सिडर करा. आता ही त्याची वेव्हफॉर्म आहे, साइन वेव्हची वेव्हफॉर्म. आता हे साइन वेव्ह एसी साठी यूज केली जाते, एसी सिग्नल साठी. अल्टरनेटिंग करंट सिग्नल म्हणायचं एसी सिग्नल. हा असा आहे. हे जर टी असेल तर Vm म्हणजे मॅक्सिमम व्होल्टेज असं इंडिकेट, म्हणजे वाय ऍक्सिस वरती व्होल्टेज इंडिकेट केलंय, त्याचे अँप्लिट्यूड इंडिकेट केलंय. हे त्याचं रिप्रेझेंटेशन. आता याचं जे काही इक्वेशन असते ते व्ही ऑफ टी इज इक्वल टू Vm साइन ओमेगा टी असं त्याचं इक्वेशन असते. आता Vm इथे Vm दिलेला आहे. Vm म्हणजे काय? मॅक्सिमम व्होल्टेज. Vm म्हणजे काय? मॅक्सिमम म्हणजे या मॅक्सिमम, तिथं तुम्हाला साइन ड्रॉ करून दाखवतो. काय याच्या एक्स ऍक्सिस वरती टाइम आणि वाय ऍक्सिस वरती व्होल्टेज असं तिथे दिलेलं आहे व्होल्टेज. आता Vm काय आहे बघा? Vm मॅक्सिमम व्होल्टेज. Vm इज द मॅक्सिमम व्होल्टेज. Vm is the maximum voltage. म्हणजे
हे मॅक्सिमम व्होल्टेज ज्या पॉइंटला त्याचं मॅक्सिमम आउटपुट आहे मॅक्सिमम आउटपुट दिस इज युअर फिएम. हे आता ह्या पॉइंटला मॅक्सिमम आउटपुट आहे इथं, हे तुमचं मॅक्सिमम आउटपुट झालं. हे तुमचं मॅक्सिमम त्या पॉइंटला तुमचं किती व्होल्टेज आहे दिस इज युअर फिएम. आलं का लक्षात? फिएम कशाला म्हणायचं ते जिथे इंडिकेट केलंय बघा, एकदम टॉपचा पॉइंट आहे तो तुमचा फिएमचा पॉइंट आहे. ओके, ते फिएम मॅक्सिमम व्होल्टेज. ओमेगा, ओमेगा म्हणजे काय अँग्युलर फ्रिक्वेन्सी, म्हणजे याची जी काय फ्रिक्वेन्सी असेल या सिग्नलची ती फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा, आणि टी इज द टाइम. हा इथे म्हणजे टी हा तुमचा टाइम, किती टाइम घेतलेला आहे एक सायकल कंप्लीट व्हायला, त्याचा किती टाइम घेतलेला आहे ते टाइम. फिएम मॅक्झिमम ह्याची फ्रिक्वेन्सी किती आहे तो इथे इक्वेशन मध्ये आहे. म्हणजे फिएम फी ऑफ टी इज इक्वल टू फिएम साइन ओमेगा टी. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट केलेला तुमचे ह्याची व्हॅल्यू निघणार. आले लक्षात? साइन वेव्हचं कसं रिप्रेझेंटेशन आहे ते आले का लक्षात सगळ्यांच्या? आले का लक्षात? समजले का? हो हे सर. उद्या एकदा बघू आपण. हे सिग्नल वेव्हफॉर्म्स हा पॉइंट्स आपण उद्या एकदा बघणारच आहे. तरी पण जे काही आपण शिकलो ते आज लक्षात आले का तुमच्या? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके, बघा हेच हे व्होल्टेज साठी आहे, फक्त इथं करंट साठी दिलंय. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ साइन करंट वेव्हफॉर्म. करंट मध्ये फक्त काय असणार आहे, वाय ऍक्सिस वरती व्होल्टेज ऐवजी करंट. आय एम म्हणजे काय मॅक्सिमम करंट एवढंच असणार आहे. फक्त इक्वेशन मध्ये व्होल्टेजच्या ठिकाणी करंट घ्यायचं. आय ऑफ टी इज इक्वल टू आय एम इंटू साइन ओमेगा टी एवढंच आहे. व्होल्टेज मध्ये आणि करंट मध्ये फक्त व्होल्टेजच्या ठिकाणी करंट आहे एवढंच आहे. फक्त आता थोडं कोसाइन वेव्ह, साइन वेव्ह कशाला म्हणायचं, कोसाइन वेव्ह कशाला म्हणायचं हे आपण उद्याच्या लेक्चरला बघू. ओके, ठीक आहे. समजले आज झालेलं सगळ्यांना? हो सर. हो सर. सगळ्यांना समजलं? हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. चालतं, लेफ्ट चालतं.